काय काय लोक म्हणतात कुठं देव तुम्ही पाहिलाय का, काय टाळ वाजवायचा आहे, का भजन करायचं, काय काय सहज म्हणतात आय कांट बिलीव्ह इन गॉड, माझा देवावर विश्वास नाही. पण जगातली प्रत्येक गोष्ट त्याच्या मर्जीने चालते. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हले जो जगाते चालिता. त्याच्या सत्तेने सगळं चालतंय. देवावर विश्वास ठेवा, त्याचं भजन करा. एकच उदाहरण सांगतो, 5 मिनिटांमध्ये माझं कीर्तन सोडून देतो. लक्ष देऊन ऐका. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. का भजन केलं पाहिजे? त्याच्या सत्तेने सगळं चालतं. जगातले तुम्हाला इथं बसवणारा तोय, मला इथं कीर्तन करायला लावणारा तोय, जगातली प्रत्येक गोष्ट तुमची माझी घडवणारा तोय. त्याच्याशिवाय झाडाचं पानही चालत नाही. वृक्षाची पान खाली ज्याची सत्ता, राहिली अनंता मग कोटे. त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि माझं कीर्तन मी सोडून देतो. वेळ माझी संपत आली, 5 मिनिटं राहिले. लक्ष देऊन ऐका. मुंबईला एक डॉक्टर होऊन गेले, डॉक्टर नेतो मांडके. लक्ष देऊन ऐका बरं का. एक उदाहरण तुम्ही ऐकलं असेल किंवा घडलेली घटना सांगतोय, सांगेव नाही ऐकू ना, घडलेले उदाहरण. लक्ष देऊन ऐका. का देवाचं भजन करायचं, देव या जगात आहे हे मानायला शिका. डॉक्टर नेतो मांडके हृदयाचे स्पेशालिस्ट होते. हृदयाचा कोणाला आजार झाला, त्या डॉक्टरांकडे गेले की तो आजार बरा व्हायचा. कोणतरी मोठमोठ्या लोकांची ऑपरेशन त्या माणसाने केलेली. डॉक्टर नेतो मांडके, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर नेतो मांडके. कसलाही मरणाच्या दारातला पेशंट काढायचे, बाजूला काढायचे महाराज. हृदयाच्या आजार इतके तज्ञ. महाराष्ट्रात नाव झालं, देशात नाव झालं, जगातली लोक त्यांच्याकडे येऊ लागली. मोठमोठ्या इंडस्ट्रीतले कलाकार त्यांच्याकडून आपल्या हृदयावर सर्जरी करू लागली. सगळं चांगलं होतं महाराज. मरणाच्या दारातला माणूस बाजूला काढायचो, ऑपरेशन करायचे. बाहेर आल्यावर पेशंटच्या नातेवाईकांना म्हणायचे बघ डेड बॉडी कधी नेणार. पेशंटच्या नातेवाईकांना वाटायचं गेला काय जुना आमचा माणूस. परत हसून म्हणायचे ऑपरेशन सक्सेस झाले. सगळं चांगलं होतं, खूप तज्ञ होते, पण ते देवाला मानत नव्हते. सगळ्यांना सांगायचे मंदिरात जाऊ नका, कुठल्या देवाची पूजा करू नका, या जगात देव वगैरे काही नसतो, कशाला वेळ वाया घालवताय, या जगात देव नसतो. सगळ्यांना सांगायचे, सगळ्यांना सांगायचे. लक्ष देऊन ऐका. ऐका, मंदिरात जाऊ नका, कुठल्या देवाची पूजा करू नका, त्या जगात देव वगैरे काही नाहीये. लक्ष देऊन ऐका. पण भारत सरकारला वाटलं अरे या माणसामुळे आपल्या देशाचं नाव जगामध्ये झाले, त्याच्यातून काहीतरी उतराई व्हायला पाहिजे. म्हणून भारत सरकारने ठरवलं की डॉक्टर नेतो मांडकेंना पुरस्कार द्यायचा. पत्र लिहिलं, डॉक्टर नेतो मांडके आपण केलेलं कार्य उल्लेखनीय आहे, म्हणूनच आम्ही आपल्याला पुरस्कार द्यायचं ठरवलंय. या तारखेला पुरस्कार घेण्यासाठी या. चिठ्ठी हातामध्ये पडली, पत्र हातामध्ये पडलं. डॉक्टर नेतो मांडके आपण केलेलं कार्य उल्लेखनीय आहे, भारत सरकार आपल्याला पुरस्कार देत आहे. भारत सरकारचं हे पत्र हातात पडल्या पडल्या आनंद झाला डॉक्टरांना. ड्रायव्हरला फोन लावला, चले उद्या पुरस्कार आहे, आपल्याला उशीर होईल, मला गेलं पाहिजे, मला मुंबई एअरपोर्टला सोड. गाडीमध्ये बसले डॉक्टर. या ठिकाणी डॉक्टर गाडी मुंबई एअरपोर्टला आली, विमानामध्ये बसले. पासपोर्ट काढून विमान निघालं दिल्लीच्या दिशेने. ऐका बाबांनो, विमान दिल्लीच्या दिशेने निघालं. देवाला न मानणारे डॉक्टर नेतो मांडके पुरस्कार घेण्यासाठी चालले. ऐका, पण तेवढ्यात विजा चमकू लागल्या, ढगांचा कडकडाट झाला, मुसळधार पाऊस पडू लागला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान खाली उतरवण्यात आलं. परत डॉक्टरांनी चौकशी केली, दुसरं विमान परत किती वेळाने आहे, 20 तासांनी दुसरं विमान होतं. कळालं डॉक्टरांना, अरे उद्या 10 वाजता पुरस्कार आहे, आपण पोहोचू शकत नाही, काय करायचं. परत ड्रायव्हरला फोन लावला, चल आपल्याला आपल्या गाडीनेच गेलं पाहिजे, विमान जाऊ शकत नाहीये, पाऊस धो पडतोय. पावसाळ्याचं वातावरण नव्हतं तरी पाऊस आला त्या दिवशी. कदाचित नियतीला तो पुरस्कार मान्य नव्हता. ऐका ना बाबांनो. ड्रायव्हर आला, गाडीमध्ये बसले, निघाली गाडी दिल्लीच्या दिशेने. पाऊस धो पडतोय, अंधार पडला आणि त्या अंधारामध्ये गाडीचा रस्ता चुकला. गाडी 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने धावू लागली. पुढे आल्यावर अरुंद पूल होता, पुलावरून पाणी वाहत होतं. ड्रायव्हरने गाडी थांबवली. डॉक्टर साहेब
आपण पुढे जाऊ शकत नाही, जीवाला धोका आहे, अरुंद फुले त्याच्यावरून पाणी चाललंय आणि आपण रस्ता चुकलोय डॉक्टर साहेब, अशक्य आहे आपण पोहोचणं. हा डॉक्टर साहेब, पण इथून एक मधून रस्ता जाणार आहे, तो हवेपर्यंत जातो, पण जंगलातून जावं लागतं, मोठी गाडी तिथून जाणार नाही. तुम्ही जर बाईकवर गेला तर तुम्ही हवेपर्यंत पोचाल आणि उद्या पुरस्काराला पोचाल. डॉक्टर साहेब भिजलाय, खाली उतरले गाडीच्या, पाहतायत कोणी टू व्हीलर वाला भेटताय का, अरे भारत सरकारचा पुरस्कार आहे, पुरस्कार तर घ्यायला गेलं पाहिजे. खाली उतरले, पाहतायत कोणी टू व्हीलर वाला ओळखीचा भेटतोय का, कोणीच भेटत नाहीये. तेवढ्यात एक हेल्मेट घातलेला टू व्हीलर बाईकवर एक माणूस आला. कोण? आपण डॉक्टर नीतू मानके. हा, या देहाला डॉक्टर नीतू मानके म्हणतात. डॉक्टर साहेब ओळखलात का? तुम्ही माझ्या वडिलांचं ऑपरेशन केलं होतं, आज तुमच्यामुळे माझे वडील जिवंत आहेत. बोला ना डॉक्टर साहेब, काय सेवा करू, घडलेली घटना आहे बरं का, काय सेवा करू, बोला ना. काय रे बाबा, रस्ता चुकलोय, हवेपर्यंत सोडशील का नाही डॉक्टर साहेब. बाईकवर बसले, निघाले, गाडी चिखलामध्ये रुतत होतं, जंगलाच्या मध्यभागी गाडी आली. डॉक्टरांनी विचार केला, विमान या ठिकाणी थांबलं, रस्ता चुकलो, पाऊस धो पावसाळ्याचं वातावरण नसताना येतोय, का असं होतंय, कदाचित नियतीला हा पुरस्कार मान्य नाही. कशासाठी मी एवढी धावपळ करतोय, एका पुरस्कारासाठी? अरे याच्यात जीव जाईल ना, कशाला मी माझा जीव डोक्यात घालतोय. जहान येतो जहाने, सांगितलं त्या बाईकवाल्याला, तू परत जायतो, मला तिथं झोपडी दिसते समोर, मी आजची रात्र तिथं काढतो आणि मी सकाळी येईल, मला जीव धोक्यात घालायचा नाही. तो बाईकवाला निघून गेला. डॉक्टर साहेब त्या झोपडीपर्यंत आले, झोपडीच्या दरवाजामधून आत पाहिलं, एक विधवा स्त्री, 5 वर्षाचं पोरग आपलं तिने पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि एका हाताने श्रीकृष्णाची पूजा करत होती. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पूजा करत होती, पूजा करत होती. ऐका ना बाबांना, तेवढ्या डॉक्टरांनी पतीतून पाहिलं, देवपूजा करते. आता देवाला न मानणारे डॉक्टर, देवपूजा चालली तिथं कसे जातील? मी नाही जाणार. परत विचार केला, जीव धोक्यात, गेलं तर पाहिजे, पाऊस धो पडतोय म्हणून दरवाजा वाजवला झोपडीचा. त्या विधवा स्त्रीने दरवाजा उघडला. कोण? माय, रस्ता चुकलोय, आजची रात्र इथं राहायला मिळेल. कोणतरी भिजलेला सुटाबुटातला माणूस आपल्या समोर आलाय. साहेब, सुटाबुटातले दिसताय तुम्ही, मी एक विधवा स्त्री, अनोळखी पुरुषाला कसं घरामध्ये घेऊ, तरी पण तुम्ही सात्विक दिसताय, आजची रात्र इथं राहायला काही हरकत नाही. तुम्ही कोण आहे, तुमचा परिचय मला देऊ नका, पण मी देवाची भक्ती करणारी आहे, कोणाला असं वाऱ्यावर सोडू शकत नाही, पाऊस पडतोय, या तुम्ही आतमध्ये. पोतं दिलं बसायला. साहेब, सुटाबुटातले तुम्ही कोण आहे मला माहित नाही हो, पण तुमची व्यवस्था होईल असं माझ्या घरामध्ये काय नाही, पण घारटलेले दिसताय तुम्ही. चहा बनवते कोरा तुम्हाला. चहा बनवला, डॉक्टरांना दिला. डॉक्टरांनी आपलं नाव सांगितलं नाही आणि परत जाऊन 5 वर्षाच्या आपल्या पोळाला हलवायला लागली आणि एका हाताने कृष्णाची पूजा करू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे. त्यावेळेला पूजा करत होते, तेवढ्यात पोरग रडायला लागलं. डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, कशाला देव पूजा करतीस, देव वगैरे या जगात काय नाही, पोरग रडतंय तुझं, पोराला घे, सोडून दे देव पूजा. साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही हो, पण असं हो नका बोलू, देव नाही म्हणताय, देव माफ नाही हो करायचा तुम्हाला, जन्माला घालणारा तो आहे हो, असं नका बोलू साहेब. तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण देव नाही म्हणू नका हो, आहे म्हणूनच त्याचं भजन करते. अगं पोरग रडतंय माई तुझं, सोडून देते, पोराला घे, किती रडतंय पोरग. साहेब, मला चांगलं माहित आहे माझं पोरग रडतंय, पण ते आत्ताच रडत नाही साहेब, ते 24 तास रडत, 24 तास माझं पोरग रडत. आणि माझ्या पोराचं रडणं झालं थांबावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा मला वाटत असेल तर मला माझ्या देवालाच हाक मारली पाहिजे, मला माझ्या परमेश्वराची पूजा केली पाहिजे, मला त्याचं भजन केलं पाहिजे. म्हणजे साहेब,
लग्न झालं आमचं 10-12 वर्ष आम्हाला पोरगच झालं नाही. एक पोरग झालं, 2 वर्षाने पोराचा बाप वारला. मी ठरवलं मुलासाठी जगायचं. 4 वर्षाचं पोरग झालं, पण पोरग सारखं आजारी पडायला लागलं म्हणून पोराला दवाखान्यामध्ये नेलं. तर डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, तुझ्या पोराला हृदयाचा लय मोठा आजार आहे. तुझं पोरग काही दिवसाचं सोबतीये. लय दवाखाने केले हो. माझा नवरा गेला, एकुलता एक हा पोरगा आधार होता. संपत्ती विकली, घरदार विकलं, पण पोरगा काही नीट व्हायना. शेवटी मला एका डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, इतका पैसा घालवलास तरी तुझं पोरग नीट व्हायना. एक सांगू तुला? बोला ना. मी म्हटले, भेटेल त्या डॉक्टराला सल्ला विचारायचे, कारण माझा पोरगा जगावा असं मला वाटतंय. पोरगा जगावा असं वाटतंय मला. त्या डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, तू कुठेही जा, तुझा पोरगा जगणार नाही. पण मुंबईला डॉक्टर नीतू मार्के, तू जर त्यांच्याकडे गेलीस ना, तुझा पोरगा ते जिवंत करून देतील. साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण मला चांगलं माहित, जन्माला घालणारा परमेश्वर आहे. त्याला प्रत्येकाने काळजी असते. मी याच्यासाठी पूजा करते. त्याची माझी भेट घालून देईल. माझं पोरग त्यांच्या चरणावर ठेवील. सांगेल, साहेब, माझ्या पोराला जिवंत ठेवा. लय आशीर्वाद लागतील, लय आशीर्वाद लागतील. साहेब, तो डॉक्टर नीतू मांडके त्यांची फील आहे, मुंबईला असतात. पण माझ्या देवाच्या भक्तीची ताकद इतकी आहे, एक ना एक दिवस माझा देव त्या डॉक्टर नीतू मांडकेची माझी भेट घालून देईल. डॉक्टरांच्या अंगावर सरसरा काटा चाला. घडलेलं उदाहरण आहे बरं का. तुम्ही युट्यूबला याला सगळीकडे पहा. घडलेलं उदाहरण आहे. लक्ष देऊन ऐका. आणि मग डोळ्यातून पाणी आलं. पुरस्कार मला मिळत होता. विमान का बंद पडलं, गाडीचा रस्ता का चुकला, या झोपडी बशी आल्यावरच माझा विचार इथं थांबावा असा का झाला. अरे, मला इथं आणणारा पांडुरंग आहे, मला इथं आणणारा श्रीकृष्ण परमात्मा आहे. ए माय, तुला डॉक्टर नीतू मांडकेला भेटायचे ना? ऐक, त्याच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे. त्यांचं काम जर डॉक्टर नीतू मांडकेकडे असेल तर ती लोक डॉक्टर नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात. पण एखादी परमेश्वराचा भक्त असेल, परमेश्वराची भक्ती करत असेल, आणि त्याचं काम जर डॉक्टर नीतू मांडकेकडे असेल, तर त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत परमेश्वर डॉक्टर नीतू मांडकेला घेऊन येतो. डॉक्टर नीतू मांडकेला घेऊन येतो. या देहाला डॉक्टर नीतू मांडके म्हणतात. तुझ्या पोराला मी जीवदान देणार. आजपर्यंत देवाला मानत नव्हतो, पण मला इथं आणणारा तुझा देव आहे, तुझी भक्ती आहे. या जगात देव आहे, या जगात देव आहे, या जगात देव आहे. म्हणून त्याचं भजन करावं. सांगतो तो मासे बाजारे विठ्ठल, नाही तरी गेला. त्याला मानून त्याचं भजन करा.